मराठी बोधकथा शहाणपणाचा विजय। एकेकाळी एका जंगलात डेझी नावाची धाडसी हरणी राहत होती। डेझी खूप दयाळू होती आणि नेहमी इतरांची मदत करत असे, म्हणून सर्व प्राणी तिच्यावर प्रेम करत। एके दिवशी डेझी नदीजवळ फिरत असताना तिला कुणीतरी मदतीसाठी हाक मारल्याचा आवाज ऐकू आला। कुतूहलाने तिने आवाजाचा मागोवा घेतला आणि तिने एका झाडाच्या फांदीखाली अडकलेल्या वाघाला पाहिले। वाघ खूप कमकुवत दिसत होता। तो डेझीला म्हणाला, कृपया मला वाचव, ही जड फांदी माझ्यावर पडली आहे आणि मी हलू शकत नाही। जर तू मला वाचवलं नाहीस तर मी मरून जाईन। डेझी घाबरली, कारण वाघ धोकादायक असतो, पण तिला वाघाची दया आली। तिने विचारले, जर मी तुला वाचवलं तर तू माझं आणि जंगलातल्या इतर प्राण्यांचं काहीही वाईट करणार नाहीस याची खात्री देतोस का? वाघाने मान डोलावली। हो हो, मी वचन देतो। जर तू मला वाचवलं तर मी कधीच कुणाला त्रास देणार नाही। डेझीने तिच्या संपूर्ण ताकदीने झाडाची फांदी ढकलली आणि वाघ सुटला। वाघाने ताणून अंग शेकले आणि डेझीकडे पाहून हसला। गर्जना करत तो डेझीला म्हणाला, धन्यवाद हरणे, पण आता मला खूप भूक लागली आहे आणि आता मी तुला खाणार। डेझीचं मन धडधडू लागलं। ती मागे सरकली आणि म्हणाली, पण तू मला वचन दिलं होतं की तू मला त्रास देणार नाहीस। वाघ हसला। भुकेल्या वेळी वचनाचं काय महत्त्व असतं? डेझीने पटकन युक्ती सुचवली। ती म्हणाली, तू मला खाण्यापूर्वी आपण नदीला विचारूया की वचन तोडणं योग्य आहे का? वाघाला ते विचित्र वाटलं, पण तो तयार झाला। ते दोघे जण नदीकडे गेले आणि डेझीने नदीला सगळं समजावून सांगितलं। नदी नदी, आता तूच आम्हाला सांग, वाघाने मला वचन दिलं होतं, वचन तोडणं योग्य आहे का? त्यावर नदी म्हणाली, मी सर्वांना पाणी देते, पण लोक माझ्यात कचरा टाकून मला घाण करतात। कधी कधी या दयेचाही काही फायदा नसतो। मला वाटतं वचनं खूपशी महत्वाची नसतात। वाघ खुश झाला, पण डेझीने हार मानली नाही। ती म्हणाली, आपण जुन्या झाडाकडे जाऊया, ते खूप जुनं आहे आणि त्याला सगळं माहीत आहे। ते एका जुन्या झाडाकडे गेले। डेझीने तिथेही तोच प्रश्न विचारला। त्यावर झाड म्हणालं, मी सगळ्यांना सावली आणि फळं देतो, पण लोक माझ्या फांद्या तोडून मला त्रास देतात। कधी कधी वचनं मोडली जातात। वाघ आता नक्कीच डेझीला खाणार असं वाटत होतं, पण डेझीला आणखी एक कल्पना सुचली। ती म्हणाली, तू मला खाण्यापूर्वी आपण परत त्या झाडाच्या फांदीजवळ जाऊया आणि त्याला दाखवूया काय झालं। वाघ तयार झाला। ते पुन्हा फांदीजवळ गेले। डेझी म्हणाली, जिथे तू अडकला होतास तिथे पुन्हा जाऊन झोप, म्हणजे आपण झाडाला सगळं नीट समजावू शकतो। वाघ फांदीखाली झोपला। पटकन डेझीने फांदी पुन्हा ढकलली आणि वाघाला पुन्हा अडकवलं। तू तुझं वचन तोडलंस, म्हणून तू आता इथेच अडकून राहा, असं म्हणत डेझी जंगलाच्या दिशेने पळू लागली। सर्व प्राण्यांनी डेझीचं कौतुक केलं आणि तिच्या धैर्याबद्दल आभार मानले। यावरून आपल्याला शिकवण मिळते, वचन पाळा आणि दयाळूपणाचा गैरफायदा घेऊ नका। ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।